श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत। मुख्यतः खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असं 6 दिवस साजरे केले जातात आणि हा उत्सव आज आपण पाहत आहात। चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगोदय रूपाने प्रगट झाले आणि नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी ते सोडतात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात आणि देवाला बैल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात। तसंच ठिकठिकाणी आपल्याला भंडारा पाहायला मिळतो। भंडारा म्हणजे हळदीची पूड आणि खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी जोंधळे शिजून त्यात दही मीठ घालतात। कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तसंच तळी भरताना म्हणजे एका तामानात विड्याचं पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट जय मल्हार असं मोठ्याने 3 वेळा म्हणून ते उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरं उधळतात व प्रसाद वाटतात। आता खंडोबाची 5 प्रतीक कोणती आहेत तर लिंग, स्वयंभू, अचल, अघ, घडीवास्त, तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते। मुखवटे आणि मूर्ती टाक। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी, त्यामुळे नवस बोलणे हे फेडणे याला फार महत्व आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा।